कोरेगाव पार्क मधील 40 एकर जमिनीची बातमी दाखवता संपूर्ण राज्यात वातावरण ढवळून निघाले। आता महारवतन जमिनी असलेले मालक पुन्हा आक्रमक झालेत। आपली फसवणूक झाली आहे, आमच्या जमिनी आम्हाला परत करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा या मूळ मालकांनी दिला आणि त्यामुळे येत्या काळात हा मुद्दा आणखी तापणार आहे। बघूया। ही पॉवरपेटनी शीतल तेजवानीला दिली होती 2008 साली। ही जागा मुंबई सरकारच्या ताब्यात होती। ही जागा पुन्हा आमच्या महारवतनदारांना मिळून देणार यासाठी त्यांना पॉवरपेटनी दिली होती। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे। वेळोवेळी आम्ही शासन दरबारी गेलो, मंत्रालयात गेलो, पण आम्हाला काही तिकडनं दाद मिळाली नाही आणि यानंतर आता आमची फसवणूक झाली। आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। पुण्यातल्या प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहाराची बातमी झी 24 तासनं ब्रेक केली। त्यानंतर संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं। सरकार, प्रशासकीय यंत्रणा तसंच राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर याचे पडसाद उमटले। मात्र या बातमीनंतर मूळ मालकांनी पुन्हा एकदा स्वतःच्या न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार केला। ही बातमी दाखवताच मूळ मालकांपैकी काहींनी त्या परिसरात धाव घेतली। आमच्या प्रतिनिधींशी बोलून आपली कशी फसवणूक झाली याचीही माहिती दिली। शीतल तेजवानींनी आपल्याकडून पॉवर ऑफ अटर्नी बनवून आपली फसवणूक केली, यासाठी दिलेला 5000 रुपयांचा चेकही बाउन्स झाला असं मूळ मालकांनी कागदपत्र दाखवत सांगितलंय। ही पॉवरपेटनी शीतल तेजवानीला दिली होती 2008 साली। ही जागा मुंबई सरकारच्या ताब्यात होती। ही जागा पुन्हा आमच्या महारवतनदारांना मिळून देणार यासाठी त्यांना पॉवरपेटनी दिली होती। आम्ही पॉवरपेटनी अशी लिहून दिली होती की जागा सुटाव म्हणून, पण त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि परस्पर जागा विकलेली आहे। तुमची किती जागा? 4.5 एकर आहे। आम्ही बाबाजी दगडू गायकवाड यांचा वारसदार आहे आणि त्या शीतल तेजवानीला आम्हाला बाळासाहेब थोरातने नोटीस पाठवलं होतं आम्हाला आणि मग त्यावेळेला सुद्धा त्या वकिलाला बाळासाहेब थोरात बोलले तुम्ही हायकोर्टातून जागा नाव करायला बघत होती शीतल तेजवानी। तिचा वकील आला होता, मग त्या वकिलाला बरंच झापलं त्यांनी। तर मग ते आम्हाला बोलले बाळासाहेब थोरात बोलले आम्ही तुम्हाला सहकार्य करू, नंतर ते सरकार पडलं, ते राहिलं तर राहिलं। आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले, वेळोवेळी आम्ही शासन दरबारी गेलो, मंत्रालयात गेलो, पण आम्हाला काही तिकडनं दाद मिळाली नाही आणि यानंतर आता आमची फसवणूक झाली आणि हा व्यवहार झालेला आहे। आम्हाला फसवून खोटा दस्त केलेला आहे। आमच्या एक व्यक्तीला पकडून त्याला काहीतरी थोडंसं आम्ही दाखवून किंवा काय दारू पाजून त्याला काहीतरी खोटं फसवणूक झालेली आमची। हे दगडू गायना त्यांचा मी नातो, हे 2 सातबारे। ही जमीन आमच्याकडे ब्रिटिशकालीन महारवतन हे सनद आहे, सनद बघा इथं महारवतन तेव्हापासून आमच्याकडे आलेली आहे। आम्हाला इनामी मिळाली जमीन आहे। पॉवर ऑफ अटर्नी बनवून जमीन मिळेल याकडे मूळ मालकांचे डोळे लागलेले होते। फसवणूक झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयापासून इतर बाबींचा अवलंब केला, पण यश काही मिळालं नाही। त्यात आता ती जमीन विकल्याचं समोर आल्यानं मूळ मालक आक्रमक झालेत। उद्या याबाबत आपण अर्धनग्न आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। आम्ही उद्या 11 वाजता मुंडवा पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही अर्ज देणार आहोत। जिल्हाधिकार्यालय, विभागीय आयुक्त यांना सर्वांना आम्ही निवेदन अर्ज देणार आहोत। आम्ही उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। जागा आमची पण आम्हालाच आत जाऊ देत नाही, यावरून मूळ मालकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केलाय। आमच्या जमिनी आम्हाला परत द्या अन्यथा येत्या 15 दिवसात आत्मदहन करू, आत्महत्या करू असा इशारा या मूळ मालकांनी दिलाय। हा शेवटचा विचार आहे, त्याच्यानंतर आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं नोटीस किंवा काही प्रकारचं त्यांना देणार नाही। आम्ही माझ्या कुटुंबियाच्यासाठी या जागेसाठी मी माझं स्वतःचं आत्मदहन करायला तयार आहे। जर ही जागा मला 15 ते 20 दिवसात जर मिळाली नाही तर मी नक्कीच या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे हे सगळं प्रकरण झालेलं आहे। आजपर्यंत आम्हाला पूर्णपणे अन्याय झालेला आहे आमच्यावर, तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्वात मोठी भूमिका आहे। आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। उपोषण देखील करण्याची आमची तयारी, आत्मदहन देखील करण्याची आमची तयारी आहे। मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या बातमीनंतर कारवाई करणार असा इशारा दिला। त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचं निलंबनही झालंय। मात्र या मूळ मालकांना आपल्या जमिनी परत हव्यात, त्यासाठी ते आंदोलन पुकारणार आहेत। त्यामुळे त्यांना जमिनी मिळणार का हा प्रश्न उरतोच। तसंच हा मुद्दा आणखी तापणार हेही निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।